पब्लिकला हेच कळत नाही कोणता नेत्यावर विश्वास ठेवू, मोदीवर ठेवू, गांधी साहेबावर ठेवू, की शिवसेनेवर ठेवू, की राष्ट्रवादीवर ठेवू. असे भरपूर शेतकऱ्याच्या जीवावर आहेत ना, मधले जे दलाल आहेत ना ते करोडपती अरबपती झालेत का नाही झाले? ज्या जमिनीसाठी रक्तबंबाळ होतात, तुकडे होतात, कोर्ट केसेस लढतात, त्या जमिनी तिथंच असतात. चौथं येतो म्हणतो माझं लग्नच व्हायना, पाचवं येतो म्हणतो मला पोरच व्हायना, सहावं येतो म्हणतो झालंय पण ते आहे ना. माझं सगळं जीवनाचं बलिदान, सुखाचा त्याग करून माझी सगळी जिंदगी या पोरासाठी लावली, पण फॉरेनला नेऊन ठेवलं त्याला, त्यांनी तिथं लग्न केलं आणि मागचे 4 वर्ष झालेत तुम्हाला फोन सुद्धा नाही करत. हे नाते गोते कोणाच्या बापाचे नाहीये, कोणी कुठल्या नाते गोत्यात नाही. जो ज्याची इच्छा पूर्ण करणार ते नाते एकमेकात राहणार. ज्या दिवशी इच्छा बंद त्या दिवशी डिवोर्स, हाना मारिया, तोडातोडी. तुमच्या आवडी निवडी आहेत ना, धर्माचं पालन नाही करू राहिल्या, निस्वार्थ आवडी निवडी नाही आहेत. आणि आजकालचं सगळं राजकारण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या लोकांना सपोर्ट केला. तुम्ही केलेले असंख्य पुण्यकर्माचं एकत्र बंच तुमच्या आयुष्यात येणं, याला लक मानता, याला लॉटरी मानता, याला नशीब मानता. तुम्ही जे करता ते तुमच्याकडे परत येतं. विचार बोला, शब्द कृती तुमचं भविष्य घडवतात. कर्म हा दंड नसून शिक्षण आहे. गीता श्लोका काय म्हणती? तुम्हाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर नाही. तर तुम्ही जे करता ते तुमच्याकडे परत येतं असं म्हणणं आहे, बरोबर ना? परत लगेच येत असेल की थोडा वेळ लागत असेल, की 10-20 वर्ष लागत असतील, का 2-4 जन्म लागत असतील, का 100-1 जन्म लागत असेल, काय वाटतं? कर्म जसं असतं तसा तो टाइम पिरियड घेणे. मग आज मला सांगा, तुमच्या बँकेत जेवढे पैसे तेवढे तुम्ही शॉपिंग करू शकतात. नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकतात. पण क्रेडिट कार्ड पण नसेल तर संपलं, लिमिट संपलं असेल आणि पैसे नसतील तर मग शॉपिंग नाही करता येणार. पण काही लोक इकडून तिकडून लोकांनी जेवढे साठवून ठेवले त्यांची बोलबच्चन करून त्यांची गुण वापरणार आहेत ना भरपूर लोक. मग तुम्ही जे करता ते परत येणार. मग आता सध्याला तुमच्या आयुष्यात जी पण परिस्थिती आहे, जी पण सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनला तुम्हाला असं वाटतं का कुठंतरी आपणच जबाबदार आहोत? आपल्याला जे शरीर, जे आईबाप, जी पत्नी, जे नवरा बायको भेटलेत, जे आपलं शिक्षण झाले, जे आपले सुखदुःख बघितले, जे नाते बनले, जे बिघडले, जे निर्णय चुकले, ज्यांनी आपल्याला आनंद दिलाय, काही नाही आपल्याला दुःख दिलंय, काही आपल्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस येतं, जो आळस, जो डर, जे लाईफमध्ये कन्फ्युजन, ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला असं वाटतं का हे तुम्हीच कुठंतरी पेरलं होतं म्हणून तुमच्या लाईफमध्ये येऊ राहिले? हा, जे कराल ते रिटर्न येणार आहे. मग कधी येणार हे माहिती नाहीये, कधी येणार हे माहिती नाही. मग दूध तापतं कशामुळं? अग्नीमुळं. पण दुधाला काय वाटतं? पातेल्यामुळं. दुधाला काय दिसतंय? पातेलं. पण जर दुधाला ट्रेनिंग दिलं हे पातेलं येण्याच्या खाली अग्नी आहे, तर नंतर दूध म्हणून का मला त्रास होऊ राहिलाय? पण आत्ता मग हेच नॉलेज आहे. शाळेमध्ये आज बरेच लोक ओव्हरऑल बघितलं तर एवढं मॉडर्न एज्युकेशन झालंय, कॉन्व्हेंट स्कूल आलेत, इंग्लिश मिडियम चाललंय, आणि तिथं आज जर बघितलं तर 3-4 वर्षाची पोरं एवढं भारी भारी बोलतात ना इंग्लिश. आई बापाला असं वाटतं वाव काय पोरगं बोलू राहिले माझं. कारण की ते हाय लेवलचं कॉन्शियसनेस ओपन आहे. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस दोन्ही पण ऍक्टिव्ह असतात लहान बाळांचे, बरोबर ना? तुम्हाला तरी ट्रेन करावं लागतं. पण लहान बाळ पाहता क्षणी एकदा जरी ऐकलं ना तरी आई बापाला म्हणतात पप्पा तुम्ही मम्मीला असं म्हणत होते, येस ऑर नो. नंतर कळतो आयो हे सगळं ऐकू राहिलेत येस ऑर नो. कोणी कोणी अनुभव घेतलाय हा? कधीतरी असं तुम्हाला चमत्कार झाला की आपल्या पोरांना सगळं समजून राहिलंय. मग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे पण करणार आहे ते रिटर्न येणार आहे, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. मग ते गुड असो किंवा बॅड असो, कुठलं पण कर्म असू द्या, तुमच्या आयुष्यात ते आल्याशिवाय राहणार नाहीत. पण जर हे नॉलेज नसेल तर माणसाला मग ट्रेस येतो, आर्ग्युमेंट येते, कॉम्प्लिकेशन येतात, आणि मग एक्झॅक्टली जेव्हा गरजेचं आहे तेव्हा ते आठवत नाही, मग प्रॉब्लेम तयार होतात. माझा पण ब्लेम होता, मला असेच आई बाप का, ह्याला श्रीमंत आई बाप असते तर, गरीबच घरात जन्म का झाला, मलाच का बरं सपोर्ट नाही भेटला, मलाच का अन्न वस्त्राचे प्रॉब्लेम आले, माझ्याच आयुष्यात असं का झालंय, मीच सगळ्यांना खुश का नाही करू राहिलो, माझा भाऊच असा का, माझी पत्नीच का, माझा नवराच असा का, फॉर एक्झाम्पल माझी बायकोच अशी का, माझे मित्र नातेवाईकच आम्हाला त्रास करतात, आम्हालाच जमीन का कमी आहे, आम्हीच असं कमजोर का वाटतो, का बरं देवाने अन्याय केलाय, एक जणाला करोडपती बाप, मला गरीब आई बाप का, कशामुळं, एक जण पार जरा अपंग जन्माला आलाय,
आणि एक जणाला सदृढ शरीर आहे. का देवाने असं का केलं? एक जण झोपडपट्टीत आलाय, लहानपणापासून त्याला कष्ट करावं लागतं, एक टायमाचं जेवण भेटत नाही, आणि एक टाइम पार करोडो अरबो रुपयाच्या घरात तिथं लक्झरी लाईफमध्ये आलाय. काय पार्शलिटी केली देवाने? माझे सगळे प्रश्न होते. आणि या प्रश्नामुळे ना मी ब्लेममध्ये, चिडचिडमध्ये, अशा टेन्शनमध्ये असं होतो की मला प्युअर नॉलेज नसल्यामुळे मला असं वाटायचं, ह्यांनी सांगितलं ना हे राईट आहे, त्यांनी सांगितलं ते राईट आहे, दुसऱ्याने सांगितलं हे राईट आहे, राईट. आज तुमच्या आयुष्यात जे आलंय, जे येणार आहे, जे इथून मागं आलंय, जे येतंय, हे आपण कुठंतरी पेरलेलं आहे, हे गीता सांगते. अन्याय कोणावरच नाही होणार. देव कोणाचा दुश्मन आहे? कोणाचा दोस्त आहे? नाही. मग मला असं वाटतं, जर तुमच्या आयुष्यात सुख आहे तर ते तुम्ही दिलेलं आहे, दुःख आहे तर तुमच्या गोष्टीमुळे आहे. आणि तुमच्या आयुष्यात जो भूतकाळ गेला, तुम्ही त्याला बदलू शकता का? नाही बदलू शकत. चान्स काय आहे? वर्तमान काळ. पण वर्तमान काळात जर भूतकाळाचाच पस्तावा, भीती, त्रास, दुःख, ब्लेम, गिल्ट असेल तर तुम्ही कार्य करू शकतात का? नवरा बायको होते, त्यांना एक बाळ झालं, आणि ते बाळ काहीतरी 3-4 वर्षाचं होतं तेव्हा हजबंड डेथ झाले. पण ती जी मुलगी होती ना, ती ग्रॅज्युएट होती, फार तडप होती त्याच्यात. तिच्या मुलाला तिने शिकवलं, समाजाचे टोमणे इकडं तिकडं सगळे दुनियादारी संघर्ष केला, पण तिने त्या मुलाला काहीच कमी नाही पडून दिलं. इव्हन दुसऱ्या देशात पाठवलं त्याला शिक्षणासाठी. ती स्वतः तिने सॅक्रिफाईस केलं आणि मुलाला मोठं केलं, दुसऱ्या देशात पाठवलं. आणि एक दिवस अशाच एका लेक्चरमध्ये येऊन ती त्या प्रवचनमध्ये गुरुला सांगत होती, तुम्ही जे सांगताय ना त्याच्यावर माझा भरोसा नाही आहे, मला नाही पटत या गोष्टी. म्हणले काय झालं? हो म्हणले, माझं मिस्टर गेले, माझं सगळं जीवनाचं बलिदान, सुखाचा त्याग करून माझी सगळी जिंदगी या पोरासाठी लावली, पण फॉरेनला नेऊन ठेवलं त्याला, त्यांनी तिथं लग्न केलं, आणि मागचे 4 वर्ष झालेत तो मला फोनसुद्धा नाही करत, मला फोन उचलीत नाही, मला माहीतच नाही ते जिवंत आहे का, मी मेले का तो आहे. मग काय केलं मी माझी जिंदगी नाही जगले, सगळं त्याच्यासाठी केलं, समाजाचे टोमणे सहन केले, सगळं शरीरावर कंट्रोल केलं, आणि याच्यासाठी सगळं केलं. मग ते म्हणले, मग आता तुम्ही कुठं राहताय? ते म्हणले, मी आता त्या भाषाकडे राहते. म्हणली, मग भाषा कसा आहे? हो भाषा लई गुणाचा आहे म्हणली. आता भाषेची तारीफ जवळपास 10 मिनिटं केली तिने. काय केली? एवढी लय भाषा आहे, काय महापोर, एवढा भाषा बारी, एवढा मला जीव लावतो, एवढं सगळं करतो. त्यानंतर मग त्या गुरुने विचारलं, जेव्हा तू तुझ्या पोराला मोठं करत होती तेव्हा तू भाषेसाठी काही केलं होतं का? ती म्हणली नाही. मग भाषेला कधी असं वाटलं का तुझं चांगलं करताना? नाही. मग आत्ताच्या कंडिशनला तुझ्या मुलासोबत जे तू चांगलं करू राहिलंय, तर तुला त्या मुलाकडून नाही भेटलं, पण देवाने दुसरी पण अल्टरनेट सोल्युशन ठेवलंय का नाही ठेवलं तू यासाठी? हे एक ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट, ज्या मुलांकडे होऊ शकतं ह्या जन्मी तू त्याला दिलंय की मागच्या जन्मी त्याने तुझ्यासाठी केलं होतं, याचं नॉलेज ऑलरेडी जेव्हा ब्रॉड व्ह्यूमध्ये तुम्ही स्पिरिच्युअलिटी अंडरस्टँड करता तेव्हा समजायला लागतं. आज प्रेझेंट टेन्स आहे का फ्युचर्स आहे का पास्ट आहे? म्हणजे आज वर्तमान काळ आहे. आणि शनिवारी कुठला काळ होता? भूतकाळ. आणि उद्या कुठला काळ असन? आणि त्याला कुठला वार येतो? मग ह्या लाईफमधले काळ तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे लाईफमध्ये भूतकाळ पण आहे, वर्तमान काळ पण आहे, आणि भविष्य काळ पण आहे. आणि एवढे बघू राहिलो आपण. पण जेव्हा स्पिरिच्युअलिटी अँगल, एरियल व्ह्यू, सॅटेलाइट व्ह्यू, हेलिकॉप्टर व्ह्यू तुम्ही जेव्हा पाहतात, तेव्हा ह्या जीवनाच्या अगोदरचा जो जीवन आहे, जो काळ आहे, त्याला पास्ट टेन्स मानतात. आणि ह्या शरीरानंतर ज्या काही काळात तुम्ही एंट्री करणार त्याला फ्युचर टेन्स मानतात. पण आपण लाईफला कसं पाहू राहिलोत? आपण लाईफला कसं पाहू राहिलोत? जर तुम्हाला इथं आणलं असतं, रोज मेमरी तुमची इरेज केली असती, तर रोज मेमरी इरेज करायची. कोणी कोणी घर बांधले असते, एकच दिवसाची मेमरी, रोज गजनी व्हायचं. रात्रीतून उठून गेला का माहीत नाही, नव्याने सुरुवात. कोण बायको होती, कोण नवरा होता, कोण बहीण होती, कोण भाऊ होता, कुठली प्रॉपर्टी होती, काहीच घेणं देणं नाही. बोला काय होईन अवस्था? जगू शकत नाहीत. म्हणून भगवंताने 100 वर्षाची लाईफ दिली आहे, इथे इरेज होत नाहीये. पण ज्या दिवशी तुम्ही शरीर सोडतात तुमची मेमरी इरेज केली जाते, पण नेचर मधून इरेज नाही होत. प्राकृतिक गुणामधून हे इरेज केलं जात. पण जेव्हा मग तुम्ही दुसऱ्या बॉडीमध्ये येतात, आणि मग जेव्हा असे लोक आजूबाजूला येतात ना, आपण म्हणतो मी याचं काय वाईट केलं, हा ह्यो मला चुकू राहिला, ह्यो माझा बरबाद करू राहिलाय, हा मला नुकसान करू राहिलाय. मग भांडण, मग फायटिंग चालू होती. पण भगवंत काय म्हणतात, तुला माहीत नाही मागच्या जन्मात तूच काशी केली, तू तुझ्या समोर आलाय.
मग स्पिरिच्युअलिटी थ्रू लोकांना हे अंडरस्टँड व्हायला लागतं, मग लोक बॅलन्स व्हायला लागतात. कळलं का नाही कळलं? गर्दी जास्त कुठेही माहिती तुम्हाला? चर्चमध्ये दिसन, मशिदीमध्ये दिसन, मंदिरामध्ये दिसन, मठामध्ये दिसन, बरोबर ना? सगळे लोक दुःखात कुठं धाव घेतात? देवा देवा धाव, देवा धाव, देवा धाव. डॉक्टर पण लास्टला काय म्हणतात? मातीतून आलोत, मातीतून जाणार. मग तुमचे विचार, शब्द, कृती. मग तुम्ही आज तुमच्या आयुष्यात जो जे वेळ दिलाय ना, त्या वेळेला परिपूर्णतेने काम केलं पाहिजे. केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? युद्ध संपल्यानंतर महाभारताचं धृतराष्ट्र एवढा मोठं राज्य, 100 पुत्र. आणि युद्ध संपल्यानंतर कृष्णाला विचारलं, कृष्ण मी असं काय पाप केलं की माझे 100 पुत्र मारले गेले? तेव्हा म्हणले होते महाराज, 100 जन्मापूर्वी. बापरे, किती जन्मापूर्वी? आता 100 एक मनुष्य जीवन येण्यासाठी असं म्हणतात की 84 लक्ष योनी क्रॉस करावं लागतात. नेचर किती मेमराईज ठेवते बघा. बिकॉज तुमची बॉडी नेचर थ्रू आलेली आहे. राईट ऑर रॉंग? भगवंत म्हणतात हे मटेरियल नेचर, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही माझी प्रॉपर्टी आहे. ही ग्रॉस बॉडी आहे. काय बॉडी आहे? ग्रॉस. आणि सटल बॉडी म्हणजे आतलं सॉफ्टवेअर, ती पण माझीच प्रॉपर्टी आहे. ती म्हणजे काय? मन, बुद्धी अँड फॉल्स इगो. ही पण भगवंताचं साठ आहे. आणि आपले सगळे नाते, गोते, इमोशन्स, भावना कुठे येतात? मनामध्ये. आणि भगवंत म्हणतात ह्या सगळ्या शक्ती माझ्या आहेत. आणि या शक्ती तुम्ही जसं जसं ऍक्शन रिॲक्शन करतात, तो साठा तुमच्या आयुष्यात त्यानुसार एंट्री करणार. अज्ञानी लोक रिव्हेंज घेणार आणि ज्ञानी लोक रिस्पॉन्ड करणार. म्हणून 100 लोकांमधले 7-8 लोक टॉप लेवलचे अचिव्हमेंट करतात. कारण की त्या घटनेमध्ये ते तुटत नाहीत, तर ते त्यांच्या कामामध्ये एवढे स्ट्रॉंग बनतात की टॉप लेवलला जातात. जे लोक टॉप लेवलला सक्सेसफुल आहे ना, ते नकळत स्पिरिच्युअलिटीला फॉलो करून राहिलेत. वेस्टर्न कल्चरचे पुस्तक काय म्हणतात? कम ऑन, बाउन्स बॅक, बाउन्स बॅक, बाउन्स बॅक. मला जेव्हा म्हटलं ना, मी एका ट्रेनरला म्हणलं, मीच का बाउन्स बॅक करायचा? तो गपचिप, मीच का? प्रश्न येत असेल ना तुम्हाला, मीच कवर बाउन्स बॅक करू? काही तर रेडीमेड भेटू राहिलं, मला का पाहिजे करायला लागतोय? तुम्हाला नाही आला कधी प्रश्न? तुम्हीच कवर, तुमचीच कवर टीम बनायची. काही तर लोक येतात, सर 2.25 वर्ष झाले मार्केटिंग करतो, काहीच व्हायना. दुसरा येतो, सर 20 वर्ष झालेत, काहीच व्हायना. तिसरी महिना येते, माझा नवरा मला लय हाणतो. चौथं येतो म्हणतो माझं लग्नच व्हायना. 5वं येतो म्हणतो मला पोरच व्हायना. 6वं येतो म्हणतो झालंय पण ते आहे ना आम्हाला शिवाय देतो. दुसरा येतो तो म्हणतो झाली पण माझं मुलगा अपंग झालाय. नेक्स्ट येते ती म्हणती बाळ जन्माला घातलं होतं पण 3 गर्भपात झालेत. नेक्स्ट येतो बाळ होत नव्हतं, लई प्रयत्न केले, डिलिव्हरीच्या वेळेस बायको पण डेथ झाली. ही सगळी लिस्ट ऐकल्यानंतर मी स्पिरिच्युअलिटीमध्ये गेलो. मला समजायचं होतं. मी चॅरिटीमध्ये होतो. मला वाटतं असेच 4-5 कोटी रुपये वाटून टाकले होते. म्हणलं बघू येणे सॉल्व होईल का. अन्न, वस्त्र, निवारा, लोकाला कपडे, अन्न देऊया. कारण की मी पार मरायपर्यंत गेलतो ना. जर मरायपर्यंत गेल्यानंतर वर आल्यानंतर माणसाला गरिबीची जाण असते. किती लोकांना वाटतं. मग अशा वेळेस गरीब माणूस लोकांना जी संपत्ती कमवली त्यानेच मदत करू शकतो. हे सर नो. पण मला कळलं यांनी नाही उपयोग. यांनी लोक तर दुसऱ्यांदा मदत नाही केली तर लोक आणखीन नाराज होतात. आणखीन लोक अपेक्षा मागतात, अपेक्षा एवढ्या ठेवतात. मी पुरणार नाही म्हणलं. म्हणजे पण भगवंत आले, जे देवी देवता आले, त्यांनी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा दिला का? नाही. त्यांनी प्युअर विचार दिले, प्युअर कर्म दिले. असं ज्ञान दिलं की तुमच्या दुःखाला तुम्ही ॲक्सेप्ट करा ॲज अ कर्मफल म्हणून, आणि तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. आणि लोकात आसक्त होऊ नका. तुमच्या आयुष्यात पाहिजे त्या गोष्टी भेटतील. येस ऑर नो? काय सांगते बायबल? काय सांगू राहिले? कुराण काय सांगू राहिले? बुद्धांनी अष्टयोग दिला, अष्टयंग योग देऊन गेले. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी दिली, तुकाराम महाराजांनी गाथा दिली, कृष्णाने गीता दिली, आणि रामाने रामायण दिलं. आणि आपण काय देतो लोकांना? आपल्याला काय वाटतं सगळ्यात भारी मदत कुठली आहे? कपडे दिले, थोडं पूरग्रस्ताला मदत केली, थोडे पैसे वाटले. मला पण असंच वाटायचं, ही मदत केली पाहिजे लोकाला. पण ही मदतीने लोक दुःखातून मुक्त होत नाहीत. समज में आया? कशाची मदत पाहिजे? मला कोणी कपडे, अन्न, वस्त्र दिलं असं मी तर असतो का? काय कशामुळे? मग ठीक आहे ना, बेसिक लेवलला खरंच गरजवंत लोक असतात. पण आता बाय फॉरगेटच करता येत नाही खरंच कोणाला गरज आहे आणि कोण गरजेची ऍक्टिंग करू राहिलाय. काही लोक तर असे आहेत ते कमीत कमी 40-50 लोकांना टोप्या घालू घालू खर्च घर चालतात.
आता काय करायचं, यांना मदत केली पाहिजे की नाही केली पाहिजे यांना? कसं तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार? खरंच खरंच मदत कोणाला गरजेची आहे आणि खरंच फक्त मदतीच्या जीवर जगू राहिला असं कोणी? मग धृतराष्ट्र जेव्हा विचारत होते तेव्हा कृष्णाने सांगितलं 100 जन्मापूर्वी जंगलामध्ये 100 प्राणी किंवा अंडे मेले होते आणि ती जी ऍक्शन तुमच्याकडून झालती त्या ऍक्शनचं हे रिॲक्शन आहे. जर तुम्ही ऍक्शन केली होती, बघा ना, तुम्ही जे काय करताय कृती जी तुमच्याकडून ऍक्शन झाली त्या ऍक्शनचं रिॲक्शन आहे. म्हणले एवढे 100 जन्म कशाला वाट पाहिजे? म्हणले तुझ्या बँकेत आता सध्याला 100च रुपये आहेत आणि तुला 1000ची वस्तू घ्यायची, घेऊ शकतो का? जेव्हा येतील तेव्हा घेणार. किंवा तुझ्या बँकेत ऑलरेडी तू 1.5 लाखाचा हप्ता भरवलाय आणि तुला पगार 12,000 आहे. तो पगार आल्यावर कोण काटून घेतो? पहिला बँक काटून घेते, बरोबर ना? मग तुझ्या आयुष्यात जर तू एवढी मोठा खड्डा खाणून ठेवलाय तो भरण्यासाठी तेवढी माती तर पाहिजे. मग 100 पुत्र होण्यासाठी लई पुण्य लागतं. म्हणून 100 जन्मात हे तुझं पुण्य एकत्र आलंय आणि जेव्हा कळतंय ह्या नेचरला की तुझ्याकडे 60 स्टॉक आलाय तर तो जी रिॲक्शन तुझ्या आयुष्यात येऊन त्याला फिनिश करून जाते. लोक म्हणतात ना साठवतो कोणीतरी कार्यक्रम करतो. बरेच लोक असतील इथं पार काडी करून किती साठले? 1.5 लाख साठले. अचानक महिन्यात गायब झाले कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये. झाले कोणाला? असं होतं का नाही? असं हा तुमचा लॉस होतो, कोणाचा तरी फायदा होऊ राहिलाय, बरोबर ना? मग मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे पण झालंय त्या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. रेग्युलर मी उदाहरण सांगतो. माता देवकी पण कृष्णांना म्हणल्या की मी तुझी आई आहे तरी 14 वर्ष जेलमध्ये का ठेवलं? म्हणले तू पण मागं ठेवलं होतं ना मला रामाच्या त्यावेळेस, 14 वर्ष वनवासाला पाठवलं होतं, तो ॲक्शन आहे. हे एक ऑप्शन सांगितलं होतं. आणि एक दुसरं सांगितलं होतं की मला मिळवणं सोपं नाही आहे. 1000 जन्मात तुझं एकत्र पुण्य एकत्र आलं आहे म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला आलो आहे, पण काही पाप पण होतं म्हणून तू तिथंच आहे. आणि म्हणले मग आईसाठी वडिलासाठी काही नाही का? म्हणले हे शरीर तर टेम्पररी आहे ना, कर्मानुसार. हे हॉटेल कोणाच्या बापाचं आहे का? जो पैसे देईन त्या रूमला राहू शकतो. तसं भगवान कृष्ण काय म्हणतात? हे नाते गोते कोणाच्या बापाचे नाही, कोणी कुठल्या नाते गोत्यात नाही. जो ज्याची इच्छा पूर्ण करणार ते नाते एकमेकात राहणार. ज्या दिवशी इच्छा बंद त्या दिवशी डिवोर्स, हाना मारिया, तोडातोडी. जसं एखादा कपडे जुने झाल्यानंतर पोछा बनवतात, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात काही कामाचे नसतात ना तेव्हा तुमचा पोटचा पोऱ्या पण म्हणणार खाल जेवायला दिलं कर त्यांना. बिनकामाचे लोक आहेत ना, काय होतं माहिती आहे का? आडगळीला टाकले जातात. चिंध्या कशा असतात, काही कामाच्या नसतात, वेस्ट फर्निचर. आणि मला वाटते मरण्याच्या अगोदर माणसं कमीत कमी 10, 12, 15 वर्ष वेस्ट फर्निचर असतात, ज्यांनी या जगात येऊन काही काम नाही केलं ते. आणि जो पेन घरात बसून सुनाकडून पोराकडून जो पेन भेटतो ना, हे मन त्रास देतं ना, मग तिथून निघता येत नाही बाहेर. त्याच्यामुळं आत्ता सध्याला राईट टायमिंग आहे. ब्लेम बोटं बिटं दाखवण्यात वेळ घालण्यात वेळ घालू नका. बोटं कुठं दाखवा? स्वतःकडे. आणि जागवा. हलकं व्हावं लागेल त्यासाठी, त्याशिवाय पर्यायच नाही आहे. आहे का तयारी? ॲक्सेप्ट आहे का तुम्हाला का नाही आहे? जे पण करणार ते रिटर्न येणार आहे, कधी पण येऊ. कधी कधी असं होतं का की तुमचा चेक, तुमच्या बँकेत पैसा आहे, चेक आला आणि तो चेक वाटला जातो बॅलन्स आहे. मी एखाद्याला बोललो, त्याने मला उलटे बोलले, होतं. तुम्ही बायकोला ए बोला, ती कमीत कमी ते ए बोलायचे 5 शब्द रिटर्न करल. ए लेडीज लोकांचे नवरा बायकोचे भांडणं होण्याचं सगळ्यात जास्त कारण आहे ना, 100 मध्ये 90% लेडीज असतात. तुम्ही म्हणणार सर तुम्ही पुरुष म्हणून असं बोलताय, असं नाही आहे. कारण की ज्या वेळेस नवरा एक बोलतो ना, तो बायको एवढं पटपट 4 बोलती. आता नवऱ्याला वाटतं एवढे बोली टाकलेत, आता काय करावं? डायरेक्ट फटका. काही नवरे देतात, काही बिचारे आहेत ना जाऊन दे म्हणतात, भांडं आपटीतील निघून जातील. त्याचं चालत नाही ना घरात. अशा काही इथं असत्या वागीन. पण अशा काही मला वाटतं थोडंसं स्त्रियांनी आहे ना, थोडंसं आहे ना, तुमच्या मनात तुम्हाला वाटतं ना काहीतरी शब्द बिबद बोलावं. एक तर देवाचं नाव घ्या काहीतरी, नाही देवाचं तर आई 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 तरी करीत बसा, नाही तर बाप 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 करीत बसा. पोरावर लई प्रेम येतं, सोनू सोनू सोनू. मग नवऱ्याला तरी भांडण नाही होणार तुमचे. किती नवऱ्याला वाटतं खरंच सर हे तुम्ही बोलता हे खरं आहे,
सपोर्ट तर करा. काही म्हणते ना भो बायको इथे माझी, नको हात वर करायला. पण बायका म्हणते मग तुम्ही आमचं तोंड दाबिता का? बरं, तोंड नको दाबू. कोणीच नसताना किंवा घरात कोणीच नसताना दी किती शिवाय द्यायच्या नवऱ्याला, पण नवरा नसताना दे. मग तुम्ही म्हणणार ऐकायला जाणार का? मग प्रॉब्लेम आहे. त्याला ऐकायला गेला तर त्याच्या तोंडातून पण निघणार, त्याचा हात पण उठणार आणि घरामध्ये किरकिर पण होणार आणि तू 1 महिना बोलणार पण नाहीस. कुठलं बेटरे बोल. नाही तर लिहून काढा. कुत्र्या, मांजरा, डुकरा, तो आहे संग लग्न झालं माझं, मै वाट लागली, मै चव झाली, हा बर्बाद झाले मी, असा लिहायचा टाकायचा. पण वजन कमी कर म्हणतो मला, हे घे करते वजन कमी. मी काळी दिसते तुला, मी ढोली दिसते तुला, हे घे. फुल नाचायचं, त्याला आग लावायची बाथरूम मध्ये, त्याला असतं ना फ्लश मध्ये टाकून टाकायचं आणि म्हणायचं. एका बाईला विचारलं मी, तुला राग आल्यावर तू काय करते? तो आहे मिस्टरजन तुझे भांडणं आलं तू काय करते? ते म्हणले मी बाथरूम घासते. म्हणलं त्याचा त्याचा काय संबंध आहे? मी त्यांच्या ब्रशने घासते. तुम्ही म्हणताना असंच सांगितलंय. काही लोक आहेत असे सर. बघा आता इथं कुठंच कर्म बनतंय, तिचं पण कर्म बनतंय, गॅरंटी आहे मला. पण सगळ्यात महत्वाचं तिला रिस्पॉन्ड करायचा का रिॲक्ट करायचा तिच्या हातात आहे ना. ती बघा नवरा हे कसं वागतोय ना, एक तर नवऱ्याने ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा बायकोने केलं पाहिजे. पण दोघं मॉडर्न आहेत, यांना उपवास माहीत नाही, यांच्या घरात देव नाही. हे एकादशी दिवशी मटण हाणतात, दोघं एका टेबलावर क्वार्टर मारतात. मी तर म्हणतो यांची फुल धुलाई व्हायला पाहिजे, सुट्टीच नाही पाहिजे यांची. आणि या दोघं एवढे प्युअर कंटेंट वाले आहेत, यांना जे जन्माला येणार ना ते तर खतरनाक कार्यक्रम करणार. येस ऑर नो? किती लोक मान्य करतात जिथं बॅलन्स नाही आहे घरात, ते घर आहे ना उथळ स्वतःच्या घरात आणि समाजात करणार, त्यांचे पोरं आणि ते सुद्धा. राईट ऑर रॉंग? म्हणून मला वाटतं की तुम्हाला ॲक्सेप्टन्स भूमिका यावं लागेल. कर्मा जे तुम्ही पेरलंय ते उगणार आहे. कधी कधी राजकारणी लोक आहेत ना, राजकारणी लोक क्राईम करतात, भ्रष्टाचार करतात, केस पाडतात, तरी ते निवडून येतात. फक्त त्यांना एकच स्टेटमेंट द्यायचे, खरं केलं असेल तरी म्हणायचं हा माझ्या विरुद्ध षडयंत्र आहे, आणि खोटं असेल तरी म्हणायचं माझ्या विरुद्ध षडयंत्र आहे. पब्लिकला कळतच नाही खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. किती जणांना वाटतं आजचं राजकारण आज चालू आहे, पब्लिकला हेच कळत नाही कोणता नेत्यावर विश्वास ठेवू, मोदीवर ठेवू, गांधी साहेबावर ठेवू, की शिवसेनेवर ठेवू, की राष्ट्रवादीवर ठेवू, का ममता बॅनर्जीवर ठेवू, काय कुठले पक्ष असेल त्यांच्यावर कळतच नाहीये. जो ज्याचा ब्रेन वॉश करतो ते तो पक्षाचा. राईट ऑर रॉंग? मला वाटते ह्या नॉलेजनी ब्रेन वॉश करून घेण्यापेक्षा हायर स्पिरिच्युअलिटीने ब्रेन वॉश करून घ्या. जेव्हा हे सगळे लोक असं करतील, रिॲक्ट करण्याऐवजी तुम्हाला हसायला येईल, यांच्यावर हसायला येईल, त्या खेळावर. हा रॉंग आहे आणि तो राईट आहे. कुठल्या बेसवर? तुझ्या कम्फर्टच्या बेसवर. एक बाई शिक्षिका होती, ती काय करत होती, ती म्हणत होती मला तो नेता आवडतो, हा नेता मला आवडत नाही. म्हणलं का नाही आवडत? म्हणली तिने माझी पेन्शन बंद केली. ह्या आवडीनिवडी पण कशावर डिपेंड आहेत? तुमच्या इच्छा कुठला नेता पूर्ण करतो त्या बेसवर तुमच्या आवडीनिवडी आहेत. तुमच्या आवडीनिवडी आहेत ना, धर्माचं पालन नाही करू राहिल्या, निस्वार्थ आवडीनिवडी नाही आहेत. आणि आजकालचं सगळं राजकारण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या लोकांना सपोर्ट केला जातो. सेल्फ ओरिएंटेड आहेत लोक. तुम्हाला विहीर भेटली तो नेता तुमचा, तुम्हाला सोलर भेटलं तो नेता तुमचा, तुमचा रोड झाला तो नेता तुमचा, तुमचं मंदिर झालं तो नेता तुमचा. येस ऑर नो? तुमची पेन्शन चालू तो नेता तुमचा. असाच नेता अर्जुनाला समजत होते, कृष्ण समजत होते, आणि अर्जुन म्हणत होता मला लढायचं नाही. असाच अर्जुन गोंधळात होता. इथं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ समजून सांगितली होती कृष्णाने अर्जुनाला. तुझी पर्सनल लाईफ म्हणती की हे तुझे नातेगोते आहेत, तुझं पर्सनल मत म्हणतं की मला पाप लागन, पण प्रोफेशनल लाईफ काय म्हणते तुझी की धर्माचं पालन कर, धर्माचा नाश होऊ राहिलाय. समजलंय का? अर्जुन तोपर्यंतच निगेटिव्ह होता जोपर्यंत तो फक्त पर्सनली स्वतःच्या शरीराच्या रिलेशनचा विचार करत होता. पण जेव्हा त्याला कळलं की मी
पर्सनल नाही, मला धर्माच्या कार्यासाठी निवडलं गेलंय. आणि धर्म म्हणजे काय? सगळ्यांना कुटुंबात एकत्र करणं. येस ऑर नो? वसुदेव कुटुंबकम. मग अर्जुनाने परफॉर्म केला होता. मग अर्जुन पण पर्सनल लाईफमध्ये रिझन देत अटकला होता, प्रायोरिटी मधून नाही म्हणत होता मला नाही लढायचं. मग कधी कधी आपण पण आहे ना, सिच्युएशन तयार झाल्यावर अर्जुनासारखं गोंधळतो, हार मानतो, करायला पाहिजे ते करतच नाही, कम्फर्ट झोनमध्ये जातो. आणि मग कसं आयुष्य बदलणार? मग अर्जुनाने एवढी मोठी लढाई केली तरी अर्जुनाला पाप का नाही लागलं? कारण की कृष्णाने त्याला हाऊ टू ऍक्शन सांगितलं होतं. कर्म कसा करावा, कर्म करताना त्यांनी सांगितलं विचार माझा कर, व्हिज्युअलायझेशन माझं कर, शब्द माझ्याबद्दल बोल आणि ऍक्शन माझ्यासाठी कर. पाप आणि पुण्य तुला नाही लागणार, त्याचा क्रेडिट मी घेतो. समजतंय का? पण जेव्हा तुम्ही म्हणतात की मी करतोय, तर त्या करण्यामध्ये जर तुमच्या ऍक्शन रॉंग परफॉर्म झाल्या तर त्याचं रिॲक्शन पण तुम्हालाच येणार आहे. येस ऑर नो? बराबर आहे. सगळ्यात महत्वाचं फार छान प्रश्न विचारलाय. ह्या भौतिक शरीरात आहे, प्रत्येक जीव जीवस्य जीवन. आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. पण स्वतःचं संरक्षणासाठी तुम्ही प्रोटेक्शन करू शकतात, पण स्वतःच्या मजासाठी, स्वतःच्या इच्छासाठी तर तुम्ही जीवात्म्याला तर करुणा दया नाही दाखवली तर तुम्ही लोअर क्लासला सीट होतात. मग घरात जे असतात तर घर चालवायचं असेल तर केअर करावंच लागेल. पण जेवढं होईन तेवढं मला तरी असं वाटतं, ज्याच्या आतमध्ये चांगला भाव आहे, ज्याने फार आतमध्ये तो सात्विक भावात आहे ना, तो अशी क्रिया नाही करत. पण घरातल्या महिलांना एक कामच असतं भाऊ. पण शेवटी या प्रत्येक जगात आलात ना, तुम्ही त्याला मारून स्वतःचं संरक्षण करून तुम्ही जर इंद्रिय भोग घेण्यामध्ये व्यस्त असताल तर नेचरमध्ये तुम्हाला त्या सायकलमध्ये अडवावं लागतं. बघा, जर तुम्ही त्याला वाचवता याचा अर्थ तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. मग प्रोटेक्ट करून तुम्ही काहीतरी ॲक्शन परफॉर्म करणार. ती ॲक्शन कुणासाठी करतात? तुमच्यासाठी की भगवंतासाठी? त्याचं क्रेडिट तर कोणाला घ्यावंच लागेल ना. त्या मच्छर ते जरी योनी असतील तर त्या भोग योनी आहेत. येस ऑर नो? तुमच्याच घरात का आल्या? तुमच्याच घरात झुरण ढेकणं मच्छर उंदरं काय येऊ राहिलेत? ते नातेवाईक आहेत, मागचे व्यवहार पूर्ण करायला आलेत. त्याच्यामुळे मारताना आहे ना, ॲटलिस्ट भगवंताचं नाव घेऊन तरी त्याला मोक्ष प्राप्ती होईल असं तरी खरा. बर, आता शेतकऱ्याचा जर प्रश्न राहिला, शेतकरी फवारणी करतात तर शेतकऱ्याला अज्ञान होतं तेव्हा चालत होतं. पण आता जवळ शेतकरी फुल प्रोफेशनल आहे, पैसा कमवण्यासाठी फुल केमिकल घालतोय. त्याला माहिती आहे हे केमिकल घालून लोक हे खाऊन लोकांना आजार होणार आहेत. इंटेन्सिव्हली कर्मा या, राईट ऑर रॉंग? आणि कशासाठी? परवडत नाही, माल कमी निघतो, आम्ही काय करावं? मग डायरेक्ट इनडायरेक्ट कशाचं काय चाललंय? पैसे चाललंय की नाही चाललं? ठीक आहे, एक नॉर्मल पोट भरण्यासाठी, गुजारा करण्यासाठी जर तुम्ही ऑलरेडी त्या फेजमध्ये आहेत तर गुड बॅड जज नाही केलं जाऊ शकत. पण इंटेन्शिव्हली तुम्हाला जर माहीत आहे, डॉक्टरला माहीत आहे की मी याला मारतोय, हो ऑलरेडी याला बिल लागते 10,000 पण मी घेतोय 1.5 लाख. किती देतोय? 1.5 लाख. तर करामामध्ये ॲड होणार का नाही? मग शेतकऱ्याची ग्रोथ का नाही होऊ राहिली? का? ते मानसिकतेने डेव्हलप नाही होऊ राहिले, स्वतःला करूच नाही राहिले, फक्त ब्लेम. सरकार वाचन, मी आत्महत्या करतो, मी पळतो. कोणी सांगितलं शेतकऱ्यांनी गरीब राहावं? तुम्ही अपडेट नाही होत, ही दुनिया अपडेट होतीये, टेक्नॉलॉजी अपडेट होतीये. पण शेतकरी जर अपडेट होत नसल, लोकांच्या डिमांडनुसार जर प्रोडक्शन काढत नसल तर गडबड होणार का नाही होणार? असे भरपूर शेतकऱ्याच्या जीवावर आहेत ना, मधले जे दलाल आहेत ना ते करोडोपती अरबपती झालेत का नाही झाले? त्यांनी डोकं लावून राहिलेत ना. आता सगळा देश म्हणतो ऑर्गॅनिकवर शिफ्ट व्हा, पण आपले प्रोडक्ट लोकांकडे घेऊन गेल्यावर लोक काय म्हणतात माहितीये का? रिझल्ट येईल का? म्हणजे रिझल्ट म्हणजे काय? माल येईल का? माल कशाने येतो? कशाने येतो? केमिकलने येतो. बरं, केमिकल खाऊन माणसाची नुकसान होती, मग तो चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? मग ही गोष्ट मी हे म्हणत नाहीये की शेतकरी चुकीचं करतात केमिकल वापरून. शेवटी परिस्थिती आहे, दुखायला लागलं तर इमर्जन्सी डॉक्टरकडे जावं लागतं. गुजारा करण्यासाठी तुम्हाला केमिकलचा वापर करावा लागेल. पण जर तुम्हाला वाटतं की केमिकल वापरून मी 2 एकरच्या जागी 10 एकर, 15 एकर, 20 एकर करतोय, ट्रॅक्टर करतोय, तर नक्कीच तुम्ही पापाचा पैसा गोळा करू राहिलात. किती जणांना पटलं? म्हणून मला वाटतं ऑर्गॅनिक अवेअरनेस केला पाहिजे आपण. थोडे पैसे कमी भेटून द्या, 10 लाखाच्या जागी 9 लाख भेटून द्या. किती? 9 लाख. पण तुकाराम महाराजाकडे एवढं होतं तरी ते पांडुरंग करत होते. आणि सगळे शेतकरी, मॅक्झिमम शेतकरी भजन कीर्तनामध्ये जातात. किती लोकांना वाटतं? ॲटलिस्ट महाराष्ट्राचे तरी मला असं वाटतं तुकाराम महाराजाला फॉलो करतात. राईट ऑर रॉंग? मग तिथं सांगितलंय ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. मग विचार
शब्द आणि ऍक्शन ह्या तिन्ही गोष्टी परफॉर्म होतात. म्हणून मला वाटतं जर तुम्ही शेतकऱ्याला समजवताय स्पिरिच्युअल अँगलने जर ही शेती समजवली तर शेतकरी केमिकल सोडून ऑर्गॅनिकमध्ये येतील. कारण की अर्जुनाला पण भीती दाखवली कृष्णाने, जर तू लढणार नाही तर काय पाप होईल. तर शेतकऱ्याला पण सांगावं लागन कोण आहे, मच्छर स्वरूपात नारायण आले त्यासाठी. आणि आपण जे मच्छर मारले त्याची फॅमिली काय म्हणती, याच्या नाकात मच्छर घुसण्याचा कार्यक्रम कर. फॉर एक्झाम्पल मजाक म्हणून केलं. असं म्हणतात की मच्छर महाराजने सांगितले असं करू नका नाही तर मच्छर खातील तुम्हाला. फक्त मारताना मनात काय विचार करायचा आहे, तुम्ही कुठल्या पर्पजसाठी मारताय हे समजा. इवन तुम्ही नॉनव्हेज खायला पण सांगितले ना भगवंतानी, त्या संग बोला. ते म्हणत नाहीत गीतेमध्ये कुठं सांगितलं नाही व्हेज खा नॉनव्हेज खा, सगळेच जीवात्मा आहे. पण प्रोसेस समजवल्यात की तुम्ही कापताना सांगा पुढच्या जन्मी तुम्हाला खा, ह्या जन्मी मी तुला खातो, हे सांगायचं. हो सांगा. मग काही लोक म्हणतात मी फक्त खातो, कापणारा वेगळा आहे, विकणारा वेगळा आहे, करणारा वेगळा आहे. हे सगळे ॲड होतात त्या चेनमध्ये. हे पण शास्त्र सांगतं. असं नाही सांगितलं कुठंच. नॉनव्हेजमध्ये पण एनर्जी आहे. असं नाही आहे की नॉनव्हेज खाणारे लोक फेल्युअर आहेत. त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात लई मोठी कीर्तिमान मान्य केलेत, बरोबर ना. रेकॉर्ड ब्रेकिंग कामं केलेत त्यांनी. असं थोडी आहे पापच आहे. पण तुमचे जसे कर्म जशी शक्ती तुम्हाला पाहिजे तसा तुमचा आहार सांगितलं. राईट और रॉंग. जेव्हा तुम्हाला भगवंताला द्यायचंय ना, त्यांनी मेहनत केली होती ना. तुम्ही मेहनत केली देण्यासाठी, भगवंत प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन बघतात तुमचं. म्हणजे मेहनतीसोबत लक पाहिजे. किती जणांना वाटतं लक नशीब असतं, किती जण ॲग्री करतात, बिलीव्ह करतात. अक्षय कुमार एक दिवस इंटरव्ह्यूमध्ये बोलत होते, मुझे टेंशन आता है साला, मैं दिखने में अच्छा नहीं हूँ, बोलने में अच्छा नहीं हूँ, एक्टिंग भी मेरा अच्छा नहीं है, और इतने बढ़िया बढ़िया बच्चे लड़के लड़के आते हैं और धूप में इंतज़ार करते हैं एक ऑडिशन का, एक मूवी मिल जाए. और साला हम लोग कुछ भी नहीं करते, ऐसा ऐसा करते, फिर हमें मूवी लाइन में लग रही है. तो मुझे पता चला कि हार्डवर्क के साथ कुछ नहीं होगा, लक बहुत जरूरी है. आणि मग लक म्हणजे काय, तुम्ही केलेले असंख्य पुण्यकर्माचं एकत्र बंच तुमच्या आयुष्यात येणं, याला लक म्हणतात, याला लॉटरी म्हणतात, याला नशीब म्हणतात. पण जिंदगीत पुण्यकर्म करायची वेळ आल्यानंतर हे डायरेक्ट म्हणतात मला काय फायदा आहे. जर तुम्ही फायद्याचाच विचार करत असाल तर लक होणारच नाही ना, पुण्यकर्म होणारच नाही. ज्याची SIP चालू आहे, ते SIPचा जो EMI जातो त्याने किराणा भरता येतो का. ती साठती ना पैसे, ते जे पैसे साठतात त्याने काही पण करू शकतो. मग पुण्यकर्म अशा ठिकाणी पुण्यकर्म करा की तुम्हाला माहिती आहे की हे जे काम करतोय ही मदत येऊ किंवा नाही येऊ रिटर्न, बस त्याला पाहिजे म्हणून ती मदत करा. त्याचा सगळं एकत्र जो बंच तयार होतो त्याला लक मानतात. आणि जे लोक असे पुण्यकर्म करतच नाही येतं, अशा लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडतच नाही येत. भगवंत काय म्हणतात, आईबाप काय म्हणतात, पहिलं ऑप्शन आहे, आईबाप काय म्हणतात, बाळा मी आहे, मी आहे, जसं खेळायचं तसं खेळ. पण पोरगं म्हणतं, दुसरं ऑप्शन काय आहे, पोरगं काय म्हणतं, तुम्ही फुटा, मला जसं जगायचं तसं जगून द्या. किती वेळ जगन पोरगं, किती वेळ जगन. हो, राम जेव्हा शबरीला भेटायला आले, शबरीने विचारलं की तुम्ही मला थोडी भेटायला आलात, ते बायको लोक गेलेत घेऊन म्हणून तुम्ही त्या रावणाला भेटायला आलात. ते म्हणले माता नाही, मी तुलाच भेटायला आलोय. त्या रावणाला तर माझा एक लक्ष्मण एका मच्छरसारखा सोडू शकत होता, माझी काय याची गरज आहे, मी तुझ्यासाठी आलोय, तुझ्यासाठी आलोय. समजतंय का. मग म्हणले माता तुझी भक्ती कशी आहे. म्हणली माझी भक्ती ते माकडाचं पिल्लू माकडीच्या पोटाला कसं चिटकून पळतं तशी नाहीये, ती मरकट भक्ती नाहीये. माझी भक्ती कशी आहे, ते मांजरीचं पिल्लू कसं दूर झोपतं, मांजर येऊन त्याची काळजी घेते, तसं प्रभू मी मांजरीच्या पिल्लासारखे होते आणि तुम्ही मला शोभत आलात. समजतंय का. मग तुमच्या मनात काय चिंतन आहे, तुमच्या मनात काय कल्पना आहे, तुम्ही शब्द काय बोलतात त्याच्यावर डिपेंड आहे ह्या भगवान ह्या वर्ल्ड मधली कुठली शक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. आणि शबरी म्हणत होती राम तुझ्या जन्माच्या आधीपासून मी तुझी वाट पाहते, मला माहित पण नव्हतं तू कुठे जन्मला का नाही, तू गोरा आहे का काळा आहे. त्यावेळेस तुझ्या जन्माला येण्याच्या आधी मला सांगितलं होतं की तुला रामशोध देणार आहेत. मग मला सांगा, तुम्ही जर तुमचे कर्म चांगले ठेवले, जर आपला एवढा भारी बिझनेस आहे, त्या बिझनेसला घेऊन जर जेवढं येतंय जेवढं समजतं तेवढं जरी करत गेले, आता रिझल्ट नाही आला तरी भविष्यात साला होलसेल मध्ये लक आणि पुण्य आणि नशिबाच्या स्वरूपात यायला चालू होईल. बॉस का प्रॉब्लेम आहे, का नाही करत.
चला मी भोगलेत ना 25 वर्ष दुःखामध्ये, खाण्यापिण्याचे वांदे, 25 वर्ष संघर्ष केला वयाच्या, 25 वर्ष संघर्ष बघितला ना बॉस. मग आता कळायला लागलं, रात्र भोगली, दिवस आलाय, पुन्हा रात्रीत जावं लागणार आहे. समजतंय का? कल राजा कोई और था, कल कोई, आज कोई और है और कल कोई. वी आर नॉट परमनंट. आपण परमनंट नाही. मी कोण आहे? मी काय लई मोठा बाबा आहे, देव आहे, लई लीडर आहे, लई पैसे कमवणारा माणूस आहे? नाही. बस थोडंसं बॅलन्स आखून थोडंसं लहान बाळासारखं कार्य केलंय आणि तोडकं मोडकं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तरी पण तुम्ही लोक मला एवढी रिस्पेक्ट करतात. म्हणजे ह्या जगात ज्यांनी हायर परफॉर्म केलाय, जर त्या विचारांना तुम्ही फॉलो केलं तर आपल्यासारखेच लोका थ्रू महान देवाचं, देवतीचं कार्य होऊ शकतं. समजतंय का? तुमच्या थ्रू देवाचं कार्य होऊ शकतं. फक्त तुम्ही म्हटले पाहिजे आम्हाला करायचं. पण आज ह्या माणसाला त्या मच्छरनी मदत केली. पण कधी कधी तुम्हाला होतं का, तुम्ही 10 लाख घालून लग्न करतात आणि तुमच्या बायकोवर दुसरा कोणतरी लाईन मारतो? सत्य बोलू राहिलो मी, बरोबर ना? म्हणजे किती कुठं आहेत आयुष्यामध्ये. मग आज तुमच्या बाबतीत का होऊ राहिले? कशामुळं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यात, तुमच्या नशिबात, कृष्ण सांगतात की नशिबात नसल तर काहीच भेटत नाही. ते म्हणले, अर्जुन म्हणतो कसं काय? नशिबात असेल तर भेटणार ना. म्हणले नाही, जेवणाचं ताट समोर आहे, घास उचलून इथं जाईपर्यंत जर तो तोंडात जाण्याचं प्रारब्ध नसेल, तोंडात सुद्धा जाणार नाही. म्हणले कसं? तर एक व्हिडिओ दाखवला होता. राजा जेवण करायला बसला, हातात घास घेतला, बाई आली, तिचा धक्का लागला, ते तांब्या त्या हातावर तिथं पडला, रक्त व्हायला लागलं त्या घासावर, तर तोंडात घास सुद्धा नाही गेला. जेवढा भोग आहे तेवढाच घेऊ शकतात. मग 50 लाख कमवा, नाही तर 5 कोटी कमवा, नाही तर 1000 कोटी कमवा, तेवढाच घ्यावा लागेल. मी एक किस्सा ऐकला होता. एक मोठे डॉक्टर्स आहेत, त्यांचा एक मित्र होता. तो मित्र अनइथिकली प्रॅक्टिस करत होता, म्हणजे चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा. आणि त्याचा मित्र ते यायचा त्याचे डोळे बिळे दाखवायला, म्हणायचं अरे असं करू नको, असं करू नको. तो काय म्हणायचं माहिती आहे का डॉक्टरला? तुम्ही येडे आहेत, तुम्ही भोळे आहेत, ह्या जगात असंच चालतं, ह्या जगात असेच लोक आहेत, सगळे दुनियादारीची साला लोक सरळच नाही आहेत, मग आपण का सरळ व्हायचं? म्हणून मी कमवू राहिलो, घेऊ राहिलो मी लाच, मी करू राहिलो टॅबला खोलून डिलिंग. आणि म्हणले 50 वर्ष तो लय भारी जिंदगी जगला. पण आत्ता त्याला डायबिटीज झाला आहे, त्याला इंजेक्शन घ्यावं लागतं, त्याच्या अंगाचा वास यायला लागला, त्याची पोरं त्याच्याजवळ येत नाही, त्याची बायको जवळ येत नाही. मग जर चुकीच्या मार्गाने गोळा करून तुम्ही 1000-2000 जरी कोटवले, तर घरात कोणीतरी पडलंय, कुठेतरी पॅरालिसिस झालाय, कुठेतरी अपंग झालाय, कुठं कॅन्सर झालाय, त्या 1000 कोटीचा भोग कोणीच घेणार नाही. ज्या जमिनीसाठी रक्तबंबाळ होतात, तुकडे होतात, कोर्ट केसेस लढतात, त्या जमिनी तिथंच असतात. ते झाडं, ते सूरज, ते साक्षीदार असतात त्या जमिनीच्या तुकड्यावर. राईट और रॉंग? फक्त भांडण, अज्ञानपणामुळे त्या बांधासाठी भांडणारे लोक येतात आणि जातात. आणि या जगामध्ये सगळ्यात मोठी हेल्प म्हणजे ज्ञानाची हेल्प. प्युअर ज्ञान तुम्ही घ्या, त्याच्यावर चाला. समाज तहानलेला भुकेलेला आहे ज्ञानासाठी, त्यांना ज्ञान द्या. ही सगळ्यात मोठी मदत आहे भगवंताची. हे जग वाट पाहत आहे तुमचं, सगळे जग. आणि सगळ्यात महान प्रोफेशन म्हणजे टीचिंग. अब्दुल कलाम म्हणले, कारण की टीचिंगमुळं तुम्ही नवीन लोकांचे माइंड एम्पॉवर करतात. काय करतात? पण ते टीचिंग तुम्ही देताय कुठलं? ह्या भौतिक जगात लोकाला घुटमळून टाकणारं, किंवा भौतिक जगात बॅलन्स साधणारं? दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर काय तोंड दिलंय तर डराव डराव डराव. कधी कधी बघितलंय का तुम्ही 7-8 बेंडकं एकत्र आले आणि त्यांनी गाणं बनवलं झिंगझिंगाट? होईल का असं? काही असे बेंडकोळ्यासारखे वरडणारे लोक आहेत. तोंड दिलं का डॅम मी तर शिकवतोय ना. नाही होणार. ट्यून मध्ये यावं लागेल, लय मध्ये यावं लागेल, तर त्या मुवमेंट तयार होऊ शकतात.